नमस्कार, मी सीमा कुचेरिया. वेगवेगळ्या सणांची वेगवेगळ्या विषयांची माहिती घेऊन आपण नेहमीच येत असतो. आजचा अगदी मनातला विषय म्हणजेच हॉट टॉपिक आज आपण आणलेला आहे. तो म्हणजे गौण कालातील मुहूर्त. म्हणजेच मुहूर्त नसताना आपण विवाह करू शकतो का नाही करू शकतो आणि त्यालाच काढीव मुहूर्त कुठला आहे का हे पाहण्यासाठी आपण हा आजचा व्हिडिओ आणलेला आहे. काढीव मुहूर्त म्हणजे काय? मुहूर्त का नाहीत? गुरु किंवा शुक्र अस्त असल्यावर विवाहाचे मुहूर्त नसतात. पण आपल्याला कधी कधी खूपच बिकट परिस्थिती आलेली असते. हल्लीच्या धकाधकीच्या जीवनामध्ये कार्यालय मिळत नाही, हॉल मिळत नाही. IT मध्ये जर नवरदेव असेल, नवरी असेल तर त्यांना सुट्टी मिळत नाही. कधी बाहेर देशातून वर किंवा वधू आलेली असते आणि मग अशा वेळेस आपण त्यांचा विवाह मुहूर्त नाही म्हणून टाळायचा का? मग अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे? तर अशा वेळेस आपण काही मुहूर्त पंचांगकर्त्यांनी आपत्कालीन मुहूर्त दिलेले असतात. आपत्कालीन म्हणजेच की काहीतरी आपल्याला खूप इमर्जन्सी आलेली आहे आणि त्यावेळेस आपल्याला कार्य करण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. त्यावेळेस आपण आपत्कालीन मुहूर्त काढून लग्न किंवा कुठलेही शुभ कार्य करू शकतो. अशा वेळेस आपण काय करावं? तर जे ग्रह अस्तंगत आहेत त्यांचा 108 वेळा जप करून त्यांची सुवर्ण प्रतिमेची यथासांग पूजा करून दान करून त्या वेळात आपण लग्न करू शकतो आणि या आपत्कालीन मुहूर्ताचा फायदा आपण नक्कीच घेऊ शकतो. आता या वर्षी 2024 मध्ये आपत्कालीन मुहूर्त कोणते कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत. 12, 16, 18, 24, 25, 26 आणि 28 जून हे जून महिन्यातील आपत्कालीन मुहूर्त आहेत. 19, 21, 22, 23, 26, 27, 28 आणि 31 जुलै या वेळेत जुलैमधील मुहूर्त आहेत. 10, 13, 14, 16, 18, 23, 27 आणि 28 ऑगस्ट मधील हे आपत्कालीन मुहूर्त आहेत. 5, 9, 15, 16 सप्टेंबर हे सप्टेंबर मधील मुहूर्त आहेत. तर 7, 9, 11, 12, 13, 17, 18, 26 ऑक्टोबर हे ऑक्टोबर मधील मुहूर्त आहेत. 7, 8, 9, 10 आणि 13 हे नोव्हेंबर मधील आपत्कालीन मुहूर्त आहेत. या आपत्कालीन मुहूर्ताचा उपयोग करून आपण आपली जी अडचण आहे ती सोडवू शकतो आणि या वेळेत बिनधास्तपणे आपल्या पाल्याचे अगदी उत्साहाने आणि आनंदाने आपल्या घरामध्ये शुभ कार्य पार पाडू शकतो. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अशाच वेगवेगळ्या प्रकारची माहिती जाणून घेण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा. आपले जीवन सुख, समृद्धी, आनंद आणि ऐश्वर्याने भरलेले राहो. धन्यवाद.